तर मंडळी माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट पहिल्यांदाच दिलेला असा, जाकी माझ्या नवऱ्याने सुद्धा अजूनपर्यंत सरप्राईज दिलेला नाही असा. श्री स्वामी समर्थ. मी आरुषी सावंत, स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी आज आम्ही दोघं पण अशी मस्तपैकी तयार होऊन ना आता मंदिरात जातो. पण कुठल्या मंदिरात जायचं आपल्या? पहिल्यांदा आंगणेवाडीच्या, त्याच्यानंतर सातेरीच्या बिळवसच्या, ओके, आणि त्याच्यानंतर आपल्या असगणी गावच्या मंदिरात जातो. ओके. तर ना आपल्या 3 मंदिरं करूची असत, म्हणजे या 3 मंदिरांचं दर्शन होतला. तर चला तुमका ना म्हणजे पावसाच्या वातावरणात ना मंदिराचा जो लुक असा, परिसर असा ना, तो आज आम्ही तुमका दाखवतो आणि म्हणजे तिन्ही मंदिरांचं तुमका दर्शन पण भेटला. तर चला माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मंडळी आम्ही आता अंगणेवाडी पोहोचलो आणि ना जी जत्रा असतं ना ते हे सगळं पूर्ण रस भरलेलं असतं. सगळ्या साईडला दुकानं असतात, सगळ्या साईडला दुकानं असतात आणि ह्या साईडला गाडी पार्किंग तिकडे डेपो असतात. हा, आणि आता एकदम बघा मस्त की म्हणजे काही सांगा. अरे बघा बरेचशी दुकानं वगैरे अजून काढली नाहीत का ते? हो हा हा काय, आणि त्याच्या आतमध्ये चेअर वगैरे आहे सगळे बघा. सामान लागतं ना, हा हा हा, ओके असेल. हा, हे बघा किती मस्त वाटत ना, म्हणजे रात्रीचं एवढं हे दिसत नाही. रात्री आपण येतो ना त्यावेळी एवढं मस्त दिसत नाही. एकदम पांढरा. हा, संगमरवर. तर या साईडला ना ओटीसाठी वगैरे दुकानं असत. मंदिराकडे आता असं आपण, आणि आरुश्री आता ओटी 60 आणि 50. तर मंडळी ओटी घेतलेली असा आणि आपण आता चाललो आतमध्ये. तर आतमध्ये शूट करू अलाउड नाही असं ना. तर बाहेरूनच आपण शूट करतो ना. हे ढग वगैरे बघा ते छान वाटतात ना. फोटो मस्त आहे. हे बघा एकदम मस्त. होय होय दिसतालाय. एकदम मस्त असा मंदिर, म्हणजे आता छान दिसतं असा. हा हे बघा, हे बघा तीच आता मी दाखवू जायचं होते. हम्मा पण असा होय. हे बघा, वाव किती छान बनवलंय ना. आणि या मंदिर पूर्ण ना संगमरवरी आहे. हा काय, हे सगळं बाग समोरचं ना संगमरवर आहे. अच्छा, तर पावसासाठी झाकून ठेवले ना. ओके. वा किती सुंदर वाटा. हे बघा इथे लिहिलेला, मंदिरात फोटो व व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. दरवर्षी खालील उत्सव व धार्मिक कार्याच्या वेळी ओटी भरणे, नवस फेडणे बंद राहील. ओके ओके. तर आपण ना दर्शन घेऊन बाहेर येईल असं, आणि ही पूर्ण साईडचा एरिया असा. अरे ढग बघा कसं बसला, पण पाऊस पडत नाही असा. पाऊस खूप कमी असं खूप. ते बघा अंगणेवाडीच्या जत्रे दिवशी ना इथून जी ही असं ना इथून वरती जाणार ती शॉर्टकट, म्हणजे मुखदर्शन होतं वरतून. आणि जी पूर्ण अशी मोठी लाईन असते ना ती आतून हे होता, म्हणजे तरी ते का 3-4 तास काही भरपूर लागतात. म्हणजे ज्या दिवशी हे असतं ते जत्रा असतं त्या दिवशी. आणि इथून मुखदर्शन लवकर होता 2 मिनिटात. समजून घ्या, म्हणजे थोडा फंबलोक होता मग, म्हणजे बोलतोय मग भीती वाटत थोडी. हे बघा इथे स्टेज वगैरे सगळं असतं. तर आता कसं पूर्ण मोकळं असतं ना, त्याच्यामुळे तुमकांना असं स्पष्ट सगळं दाखवू शकतो. काय आलं मग, कुठे गेलेलात? नाही भेटत काय आतमध्ये शूट करायला? भेटलं. ओके. तर ह्यांच्या आहे ना फक्त इथे आतमधलं झुंबर होतं ना. हां, परमिशन घेऊन करू. छोटंसंच एक म्हणजे किती मिनिटाची हो, मिनिट पण नाही, 1 सेकंडचं केलेलं असं आतमध्ये, म्हणून मी केलं नाही. हां, हो मी बघितलंच नाही हो. हे बघा पूर्ण धाग्याने काम केलेलं आहे. तर मंडळी आता दर्शन झालेलं असा, एकदम असं छान आणि म्हणजे एकदम मस्त दर्शन झालं असा, होय ना हो. तर आता आपण चाललो, कुठे चाललो?
बिळवस गावच्या श्री सातेरी देवीचं दर्शन घेण्यासाठी. ओके. जलमंदिर म्हणून पण फेमस असं. हां, तर चला आपण हे पहिलं ताट देऊया आणि नारळ आपल्या घेऊन जायचो घरी. श्री देवी सातेरी जलमंदिर बिळवस. सातेरी मंदिरमध्ये पोहोचलो आपण आता आपण पोहोचलो बिळवस गावच्या श्री सातेरी देवीच्या मंदिराकडे. आणि ह्या जलमंदिर म्हणून पण फेमस असा, कारण ह्याच्या चारी बाजूंनी पाणी असा आणि त्याच्या मधोमध असा मंदिर असा आणि खूप शांत वाटतं आणि एकदम थंड पण वाटतं. आणि निसर्गाच्या सानिध्यात असा, पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात असा चारी बाजूंनी हा. मस्तपैकी निसर्ग असा. हे बघा हिरवळ पूर्ण, किती छान वाटा. म्हणजे इथे गेल्याच्यानंतर मन असं प्रसन्न होता. तर चला आता आतमध्ये जाऊया. आणि मंडळी ना, माझं आता अचानक म्हणजे आतमध्ये जाते जाते वेळी लक्ष पडला तर माझ्या नवऱ्याचं पहिलंच गाणं इथे शूट झालेलं असा, आई तू सातेरी माऊली ग. तर तुम्ही त्या नक्की जाऊन बघा. एकदम असं सुंदर गाणं असं, सुंदर म्हणजे सुंदर. ह्यो कोण? माझा नवरा असा आणि त्यांच्या बाजूक आई असा. तर चला इकडे आतमध्ये पण जाऊया. इकडे आधीच्या गाण्याचा. ओके. आई प्रकट झाली पाण्यात ग. ओके, तर 2 गाणी ह्याच्यावरती इलेली असतात सातेरी देवीवरती. भारी वाटतं ना हो तुमचं असं हे बघून. तर पहिली सुरुवात तुमची इथून झाली ना गाण्याची स्टार्टिंग? गाण्याची युट्यूबची पण सुरुवात केलंय तेव्हा हा इल्लंय पहिलं मी. हां काय? अरे वा, मस्तच योगायोग असा. तर सगळ्यात पहिला ना मंदिराच्या आत गेल्याच्यानंतर इथे पाणी असा, या बघा या साईडला. तर हातपाय धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आतमध्ये जायचं. तर यावेळी जास्त पाऊस नाही पडलो ना, त्याच्यामुळे पाणी एकदम खूप कमी असा आणि खदूळ झाला हो. कशामध्ये? अच्छा ओके. तर स्वच्छ केला त्याच्यामुळे खदूळ झाला असतं ना. आणि खूप पाणी कमी आहे, नाहीतर एकदम असं पूर्ण ते रेड लाईन असतं ना तिथपर्यंत असतं ना, वरती असतं. वरती तगत असता. पावसा कधी पाऊस पडतो काय माहिती. लवकर पडा. चला आतमध्ये जाऊया. एकदम थंडगार वाटतं. छान वाटतं नाही हो आतमध्ये एंट्री करते मी पण. सध्या ओटी भरण्याचं हे बंद असं. ओके. तर म्हणजे हे असं मृग नक्षत्रापासून काहीतरी. ओके, तर ही यात्रेच्या आधी सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की सोमवार दिनांक 8 जून 2026 मृग नक्षत्रापासून देवीची यात्रा दिनांक 26/7/2026 पर्यंत देवीची ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे इत्यादी कामे बंद राहतील याची नोंद घ्यावी. एकदम सुंदर असं दर्शन झाला. इथे पण एकदम शांतता मस्त वेगळी आणि छान वाटतं. मस्त. तर ह्यांची म्हणजे ब्लॉगची पण सुरुवात इथून झाली आणि गाण्याची पण सुरुवात इथून झाली. आणि सॉन्ग पण इथेच झालं ना. म्हणजे मी ह्यांका बोललेलं आहे ते सॉन्गसाठी ना, ते दादाने विचारला तर मी ह्यांका बोलले की तुम्ही ती संधी सोडू नका. म्हणजे हे घाबरत होते याच्यासाठी की मला डान्स येत नाही, मला ॲक्टिंग जमत नाही, मी फक्त व्लॉगिंग केलं आहे, म्हणजे काहीच जमत नाही. त्याच्यासाठी हे बोलत होते की बघूया मी केले तर करतोय. तुम्ही बोलले नाही, म्हणजे हे तुमका जमत तसं करायचा म्हणजे होतं तुमच्याकडसून. तर पण पहिला सॉन्ग इथे शूट झाला तर म्हणजे देवी आईची इच्छा होती, समजलात ना. तर चला आता आपल्या किथून ना आपल्या गावच्या मंदिरात जायचं असं ना इथून. ओके, तर चला आता आपण हैसून ना आपल्या गावच्या मंदिरात जाऊया. तर आमका ना जाते वेळी ना इथे 2 कासव दिसले बघा. हो 3 दिसले, मी तुम्हाला मग अशी सांगितले, पण इथे 2 बाहेर बसले. आणि हा बघा आई किती मस्त भारीच ना. हळूहळू कुठे कुठे चालला. हां कसं ते एकदाच पाय हलवले. हाय.
ते बघा कसे वरती जाऊन बसले दोघं जण. तर मंदिराच्या खालच्या साईडला येलो असं आम्ही. तर इथे बघा मस्तपैकी ओपन स्पेस असा आणि लय भारी वाटतं. फोटो काढूक छान वाटतं इथे. फोटो काढायला छान वाटतं म्हटलं इथे. एकदम शांत असा. तर मंदिराच्या ना चारव साईडला पाणी असं, त्याच्यामुळे ना जलमंदिर म्हणून फेमस असा मंदिर ह्या. आहो मग अशी मी इथे आपटली नाही ना, घ्या मग अशी इथे आपटली असं समजलं नाही. हो हो येते. हे बघा सुंदर अशी फुलं पण साईडला असं. या मंदिरात ना जी जत्रा असता ना ती आषाढ महिन्यात असता, म्हणजे जुलै महिन्यात येतली. आणि यावर्षीची जत्रा असा ती 26 जुलैला असा, 26 जुलै 2026. तेव्हा पण आपण इकडे असलेलो आणि खूप गर्दी असता. आणि पावसाळ्यात भरणारी मी तरी हीच एक जत्रा बघितलंय जी दिवसाची पावसाळ्यात भरतात. आणि तुम्ही पण नक्की येवा. हो सगळ्यांनी यावा. पाणी कमी झालं खूप आणि हे मला वाटतं स्वच्छता केली, गाळ काढले. हो हो दिसतंय की हे बघा. तर चला आता आपण जाऊया ना. तर मंडळी आता आम्ही आमच्या गावच्या मंदिरात येलो. तर गावच्या मंदिराचे व्हिडिओ यांनी टाकलेले नाही. हल्लीच कलशारोहण झाला कलशारोहण आणि 4ही व्हिडिओ आपण टाकलो. तर ते पण तुम्ही ह्यांच्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. हे बघा सुंदर काम केलेलं असं नवीनच मंदिर. तर हे इथे शूट करतात आणि इथे काकू इलेत एक इथे बाजूकच घर आहे त्यांचा. तर ते इथे ना दररोज येतात 10 मिनिटं असं बसासाठी, म्हणजे त्यांना थोडं शांत वाटतं. हां काय हां हां हे बघा ते पुजारी काका दररोज साफसफाई वगैरे इथे बत्ती वगैरे सगळे चालू असतात. तर मंडळी आता आम्ही घरात चाललो आणि वाजले किती आता? वाजल्यात संध्याकाळचे 6:30. 6:30 वाजलेत. तर मंडळी दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली असा आणि आपण घराकडे येताच ना इकडची आपली ह्याची वायर तुटलेली होती, लाईटची लाईन तुटलेली होती. त्याच्यासाठी ना हे डेळे मारले नाहीत आणि हे टाकलेले असत. आणि आपली अळी बघा घातलेली होती ती मस्त रुजली आहेत, सगळी रुजली. आमका असं वाटलं की एक पण रुजतला नाही. आई ही कसली अळी बोललेलात ही वाली? ओके तर आई बोलतात ही वाली असत नाही, ही तवशी असत आणि हा कारला वाटता आणि हो भोपळो जी मोठ्या पानाची होती. तर आपल्याक नंतर ती पानं भेटतात. हे काय ते पानं भेटतात, औषध पानं भेटतात. आणि आपल्या चारुशीला जनार्दन थवे मॅडमांनी गिफ्ट पाठवला, जा की असा माझ्यासाठी. तुमच्यासाठी गिफ्ट नाहीये, प्रत्येक तुमच्यासाठी येतं. आता माझ्यासाठी माझं नाव आहे असू देत. ते अमोल सावंत म्हणजे असं माझ्यासाठी असं नाव जोडलेलं होतं, त्याच्याच खाली तुमचं बाजूला नाव जोडतो. तुझं नाव चुकलं थोडस. असू देत झाला, आरुश्रीच्या जागेवर अनुश्री झाला. असू देत. मग मी माझं नाव थोडंसं चेंज पण करू शकते, आरुश्री उर्फ अनुश्री. तर ह्या गिफ्ट असा आहे बघा, मोठा असा काल गेलेला कणकवलीत आणि त्यांनी खूप आधी पाठवले आणि त्याच्यामुळे थोडासा अडकलेला. तर त्यांनी मेसेज केले माका की कणकवलीत असा गेलंस तर घेऊन ये. तर काल मी गेलेलो आहे तर घेऊन येलंय. आतमध्ये काय असा माहित नाही. मी खूप एक्साइटेड आहे ते गिफ्ट खोलण्यासाठी. मस्तच. धरा ना मी खोलते. तर मंडळी माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट पहिल्यांदाच दिलेला असा, जाकी माझ्या नवऱ्याने सुद्धा अजूनपर्यंत सरप्राईज दिलेला नाही असा. म्हणजे असं सरप्राईज दिल्यावर असं माणूस खूप एक्साइटेड असतं की काय असतात मध्ये त्या बघूसाठी. चला बघूया.
त्यांका आपण नंतर फोन करूया. नंबर असा काय त्यांचा. असं तर माका माहिती नाही हा खरोखरच काय असं ते. नाही तर असे गिफ्ट वगैरे तर आपल्या इथे समजतं असे सांगतात ना, त्याच्यामुळे असं काय म्हणतात तेव्हा असं खूप एक्साइटेड नसतं की बाबा आपल्याला माहिती असतं काय असं. असतं. हा. याच्यात आपल्याला माहितीच नाही काय आता. इतके हळू खोललंस तर सकाळ तागत होईत. थांबा ना हो. किती असे अनबॉक्सिंग करा. टेप असत. हां ते वाचत दिसून नाही. मग हे बघा इथून ना इथून. आधी असा फाडूचं असतं. हां काय पण कुठे घालायची ही काप. ही काप अशी काप. हे बघा अशी येते ना. नाही अशी कापलंस काय येतं ती. ही ओळ. सावकाश माझं गिफ्ट आहे. गिफ्ट नाही फाटाचं. इथून असं आहे का तर मंडळी माझ्याकडून खुलत नव्हते म्हणून हे 4 तास काढता खोलू. आई पण असे विचारात पडले की काय असं त्याच्यात. आईंका पण माहिती नाही. थांबा डायरेक्ट ओपन करू नका मला हळूहळू बघू द्या. हळूहळू म्हणजे संध्याकाळपर्यंत बघतो का. हळूहळू बघू द्या. थांबा लवकर नको खोलू. थांबा ना माका तर ओपन तरी होऊ दे. मग हळूहळू सील खोला, मारल्यासारखे आहे बघ. गम पण लावलेलो त्याच्यामुळे तर ओपन नाही होता. तिकडे काय ओपन होत नाही होता. आता होईल असा आईच्याकडे. आई हे का उघडत नाही. फुल पॅकिंग करून पाठवले नाही. ओपन पण होत नाही. इकडे ना गम लावले. गम लावलेला हो. एकदम चिकाटला सगळा त्याच्यामुळे असाच काढूचा लागतेला. पूर्ण चिकाटला. आंब्याची पेटी. होय आंबे. हे बघा आलं आलं आलं. उघडला पण पूर्ण उघडला नाही. हे बघ अजून चिकाटला. काढूचाच लागतेला बॉक्स. लय हो हे लयच पॅकिंग केलेली. पूर्ण पॅकिंग केलेली आहे. अजिबात कोण जाऊचा नाही भूतू असं. आईला काय गेस करा. बॉक्स कसलो पॅकिंग होतो. काहीतरी असं कडक बॉक्स वाला आहे आणि काहीतरी थैलीवाला आहे. ओहो काय ओहो. वाव थांबा आधी खाऊ का. वाव. आधी खाऊ बघूया आणि त्याच्यामध्ये काहीतरी चिठ्ठी आहे काय. हो हा म्हणजे माझ्यासाठी आहे वाटतं. नाही खाऊ. माझ्यासाठी. चिरंजीव अमोल व सौ का अनुश्री यांना सौ चारुशीला मावशीचे अनेक आशीर्वाद. तुम्हा दोघांना बऱ्याच दिवसापासून भेट पाठवण्याचे प्रयत्न आज यशस्वी झाले. तुमचे व्हिडिओ आम्हा घरातील सर्वांना आवडतात. अनुश्रीच्या बोलण्याचा आम्हाला आपले कोणीतरी असल्यासारखे वाटते. असेच दोघे यशस्वी होत राहा. समजत का यशस्वी होत राहा. पुरा वाचा या शुभेच्छा. अमोलच्या सौ आईंना माझा नमस्कार. आई तुमका नमस्कार सांगितला. त्यांना भेट पाठवत आहे. नक्की काय नेसून दोघी कशा दिसतात ते दाखवा. ओके. तसेच सौ आरुषेच्या आईंनाही माझी भेट देण्याचे कृपा करावी. त्यांचे लेकीकडे समाधानाने बघताना आमच्या नजरेत येते ते बघून आनंद होतो.
अर्थात हे श्रेय काय त्यांच्या तिच्या सासूबाई अनुश्रीच्या काय बोलू? असं माका ते कर्सिव टाईपमध्ये पत्नी अमोल जाते. तसेच उत्साहाने आनंदाने व्हिडिओ बनवत राहा. प्लीज व्हिडिओत माझं नाव नक्की घ्या. हो हो हो. तर चारुशीला मावशीने आपले हे गिफ्ट पाठवलेला असा सगळ्यांसाठी असं म्हणजे आईसाठी, हा सगळ्यांसाठी तुझ्या आईसाठी हा. आणि हे काहीतरी हा मग हे आधी मी खायचं बघ. आधी खाऊचा नंतर बघ, आधी सगळा बघ ना काय काय आता. ह्याच्यात काय ते समजणार तसं. हे दिसता ते हा ऑरेंज स्वीट ना, हा. ऑरेंज बर्फी. हम्म. तर ही साडी. असं साडी ही बघा. वाव, हे बघा सेम सेम कलर इले असत इथे हे वाले. हम्म. एक आईंका आणि एक माझ्या आईक आणि एक माका असे तीन तीन गिफ्ट पाठवलेले. तीन आणि थँक्यू चारुशीला मावशी. वा. आणि माझ्या आईसाठी पहिल्यांदा गिफ्ट दिला आता, म्हणजे लई भारी वाटतं मला. वा. मका खाऊ केला या माझा, बाकी होई ते तुम्ही घ्या. मका एवढा बस झाला. थँक्यू. तर मावशी माका गिफ्ट म्हणजे खूप 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 आवडला. म्हणजे असं पहिल्यांदाच आमका आईंका माका आणि माझ्या आईक पण गिफ्ट दिलेला असा. माझ्या आईने व्हिडिओ बघितलाय ना असं गिफ्ट दिला, म्हणजे त्याच्या आधी मी जर साडी नाही दिलाय ना आणि तिला व्हिडिओ बघितलाय ना तर ती लई खुश होत, लई म्हणजे लई खुश होईल. आणि तिका पहिल्यांदाच असं कोणतरी गिफ्ट दिलेला असा. तर खूप 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 धन्यवाद. आणि असं तुमचा प्रेम आमच्यावरती कायम राहा देत. आणि म्हणजे आमका समजून घेतात तर मग अजून बरं वाटतं. पण बरेचसे लोक असतात त्यांना म्हणजे माझा कॅरेक्टर वगैरे असतात म्हाका म्हणजे त्यांना आवडत नाही, माझं बोलणं वगैरे असे बरेचसे खूप काही काही प्रॉब्लेम असतात. तर शेवटी मावशी म्हणजे आपल्याला समजून घेतलीच असा होय की नाही, म्हणजे माझी चुकी असली तरी पण समजून घेतली. तर थँक्यू. आणि आजचा यो व्हिडिओ हेच थांबूया. तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.